योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सती आणि कवी हे दोन अगदी एकमेकांना जिव्हाळ्याचे विषय असतात. त्यामुळे अगदी जगन्नाथ पंडितांची गंगा लहरी पासून ते आत्ताचे चंद्रशेखर कवी जे होते त्यांचं गोदावरीचं गोदा गौरव हे अतिशय सुंदर काव्य आहे. आणि पुलंचंच माझं परवा वाचनात आलं. पुलं म्हणाले की ज्या गावात जे गाव नदीच्या किनारी वसलेलं आहे त्या गावाविषयी मला आपोआपच एक आत्मीयता वाटायला लागते. त्यामुळे नदी हा विषय असा आहे की तिचा तो वाहता प्रवाह, तिचं ते खळखळणारं पाणी बघून आपली वाणी सुद्धा तशी त्या कवीला प्रवाहित आपोआप व्हायला लागते. आणि तशीच ही अवस्था ह्या महाकवीची तिथे झालेली आहे. कारण गंगा प्रत्यक्ष त्यांच्या 2 काशी यात्रा झाल्या पंतांच्या. त्यांच्या काशी यात्रेमध्ये त्यांनी हे गंगेचं स्तवन केलेलं आहे. आणि हेच पुन्हा म्हणजे शिखरिणी वृत्त घेतलंय म्हणजे त्या गंगा लहरीच्या प्रमाणे त्यांनी ते स्फूर्ती त्याची गंगा लहरीच आहे. आणि अतिशय सुंदर म्हणजे ती गंगा व्हावी तशी त्यांनी ही काव्याची रचना केली आहे. आपण ती म्हणूयात. तुझे जे श्री गंगे जरी दिसती सामान्य तरी ते रीते कल्पांती न पडती मुखी नाम धरिते. कवींचे प्रेमाने श्रवण करिता दाटती गळे ज्यांचे तोई तव शव महादेव सगळे. नकंठी घालाया यम चुकूनही पाश उकली, कली स्पर्शे नात्या कुगती तरी त्याचीच चुकली. पडे ज्याचे नीरी तव भसित देसी सुपदया, दयाळे पावे त्या सुकृती हृदयी बोध उदया. त्वदंभो बिंदूशी नुरवितरिता वाद पगडी, रसस्वर्गींचा या समुचित कसा पाद पगडी. तुवा मोक्ष प्राण्या सहज घडला सेवन दिला, भजे श्रीशाला जे सुयश तुझते देव न दिला. हा श्लोक जरा सांगतो मी, अवघड गेला असेल काहींना. त्वदंभो बिंदूंशी, तुझ्या पाण्याच्या बिंदूंशी, नुरवी करिता वाद पगडी. म्हणजे एखाद्याशी वाद होताना जर समोरचा हरला तर त्याला पगडी काढून ठेवायची वेळ येते. पगडी हा तुमचा सन्मान आहे, मान आहे. तो जर काढून ठेवायला लागला म्हणजे तुम्ही त्या शरण आले. तर तुझ्या अंभोबिंदूंशी, तुझ्या पाण्याच्या बिंदूंच्या पुढे कोणाला पगडी काढून ठेवावी लागते तर रसस्वर्गींचा, म्हणजे अमृताला सुद्धा पगडी काढून ठेवावी लागते. मग त्याच्या पुढे या समुचित कसा पादप गडी. पादप म्हणजे वृक्ष. तर कल्पवृक्ष जो आहे तो सुद्धा याच्या पुढे काय समुचित आहे तो त्याला तुलना त्याची करता येत नाही. पादप गडी, त्याला गडी म्हणून टाकलंय. तुवा मोक्ष प्राण्या सहज दिधला, की तुझ्या ह्याच्यानी, तुझ्या पाण्याच्या एका बिंदूनी
प्राण्याला मोक्ष सहज दिधला, घडता सेवन दिला, सहज घडता सेवन दिला, भजे श्रीशाला जे सुयश, तुझ ते देवन दिला. म्हणजे जे प्रत्यक्ष श्रीशाला म्हणजे महाविष्णूंना स्तवन करण्यामध्ये जे पुण्य आहे तेच तुझ्या पाण्याचे सेवन करण्यामध्ये पुण्य आहे. आणि त्यात सुद्धा यमक कसा त्यात सुद्धा यमक कसा, सेवन दिला देवन दिला, वाद पगडी पाद पगडी. किती गोडवा आहे त्या काव्यात. पुढे पराघाही प्राणी युनदी घडता मज्जन हरी, दया ते श्री शंभू प्रभूची न म्हणे मज्जन हरी, करीत प्रेमाने श्रवण मम पाथोर वरहा, असे गंगे माते म्हणती जरी तू थोर वरहा. पाथ म्हणजे पाणी, पाथोरव म्हणजे पाण्याचा आवाज. की अगं गंगे, तू जरी मला असं म्हणलंस की तू केवळ माझ्या पाण्याचा आवाज ऐकत राहा, करीत प्रेमाने श्रवण मम पाथोरवर राहा, असे गंगे माते म्हणसी जरी तू थोरवर राहा. तरी सुद्धा नुसत्या तुझ्या पाण्याचा आवाज तू ऐकत राहा असं म्हणलीस तरी तो माझ्यासाठी थोरवर होईल. पराघाही प्राणी, पर अघ म्हणजे दुसऱ्याचे पाप. म्हणजे मी मज्जन म्हणजे काय, स्नान. मज्जन म्हणजे डुबकी. तुझ्या पाण्यामध्ये मी डुबकी मारली तर माझं पाप तर हरेलच, पण पराघाही म्हणजे दुसऱ्याचं पाप जे असेल, म्हणून तर गंगा वकिली आहे ना. कारण की पंत एकटे त्याच्यात स्नान करतायत, पण त्याबरोबर त्यांच्या बारामतीतले जे सगळे अगदी न्हाव्यापर्यंतचं नाव आहे की त्यांची सुद्धा वकिली केली आहे. वकिली म्हणजे की तेही तुझ्या कृपेसाठी पात्र आहेत. फार सहृदय होते ते, म्हणजे असे कठोरता नव्हती त्यांच्या मनाला की हा कोण तो कोण असं उच्च नीच नाही. तर त्याचं सुद्धा नाव त्याच्यात आहे की वकिली केली आहे की ह्याचं सुद्धा तू कल्याण कर. तर पराघाही प्राणी द्युनदी, हे द्युनदी म्हणजे हे देवनदी, घडता मज्जन हरी. बरोबर आलं लक्षात. घडता मज्जन म्हणजे तुझ्या पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर हे देवनदी माझेच काय इतरांचेही पाप ते हरण होते. तया ते श्री शंभू प्रभूची, प्रत्यक्ष भगवान शंकर हेच येऊन म्हणतात, न म्हणे मज्जन म्हणजे माझ्या माणसाला, मज्जन हरी. म्हणजे यम जेव्हा त्याच्या मृत्यूच्या वेळेला येतो त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान शंकर येऊन म्हणतात, अरे हा माझा माणूस आहे, त्याला घेऊन नको जाऊस. न म्हणे मज्जन हरी. काय गंगेचं महात्म्य आहे. करीत प्रेमाने, अशी तू थोर आहे, मग तुझं केवळ पाण्याचा आवाज मी जरी करीत प्रेमाने असं जरी तू म्हणलीस की बाप की अरे मोरोपंता तू फक्त माझ्या पाण्याचा आवाज ऐकत राहा असं जरी तुम्हाला म्हणालीस तरी तो माझ्यासाठी थोरवर हा, पाथोरवर हा, थोरवर हा. म्हणजे यमक तर तो सुरेख आहेच, यमक्या वामन म्हणतात, पण पंतांनी त्याच्यावर ताण केलेली आहे आणि त्यात हा रसाळपणा म्हणजे अद्भुत. तुझा जो संसारी अजितची जसा तो सुतरणी, दृढा तू श्री गंगे सती भव समुद्री सुतरणी, तुवा केले प्राणी हरिहर असे आई कविते, नमच्चित्ता वेडे करीतील कसे आई कविते. काय सुरेख. आई म्हटलंय गंगेला, म्हणजे गंगा मैया वगैरे म्हणतात, पण आपल्या भाषेत आई ऐकलं की वेगळा भाव उत्पन्न होतो की नाही. तुझा जो संसारी अजितची जसा तो सुत रणी. रणामध्ये कुठला सुत अजित आहे, भीष्म, आणि तो गंगेचा. तुझा जो संसारी अजितची जसा तो सुतरणी, दृढा म्हणजे जसा तो रणामध्ये भीष्म तुझा मुलगा तो जसा अजित आहे, तशी संसाराच्या
या भवरोगाला हरण करण्यामध्ये तुझं यश हे अजित आहे. दृढा तू श्री गंगे सती भवसमुद्री सुतरणी. सुतरणी म्हणजे उत्तम नाव, उत्तम चांगली नाव. तशी तू म्हणजे भवसमुद्र म्हणजे नदीला सुद्धा नाव म्हटलेलं आहे. बघा ना, काय नदीला सुद्धा नाव म्हटलेलं आहे. तुवा केले प्राणी हरिहर असे आई कविते. आम्हाला असं ऐकवतं की तुवा प्राणी म्हणजे साध्या भूतमात्रांना तू हरिहर केलंयस, म्हणजे ह्या पुण्य अवस्थेला नेलेलं आहेस. नमच्चित्ता वेडे करीतील कसे आई कविते. ह्या कवींचं हे सगळं ऐकून मग ते माझ्या मनाला वेड कसे लावणार नाहीत, तसे ते पंत आता आपल्याला वेड लावतायत. समश्रीशाचा की तव सुमहिमा यासी कलीने. नमागा विसारावे अतिशुचिस अत्यंत मलिने. जयी भावा विप्रा सुर नदी नसो नारद मुनी. जगी मिथ्या भाषी भगवती नसो नारद मुनी. असं बरंच आहे, पुढे आपण म्हणत जाऊ. त्या काव्याचा नादही फार सुंदर आहे. झूम करा, एक एकच दिसली पाहिजे. हा. वदे ज्ञाता मुक्त त्वरित तुझ गंगा करी लगा. मला नाही संतान हुनी इतर या भूवरी लगा. तुला आलो आहे जननी कर जोडून शरण. स्वतीरित्वा द्यावे द्रवुनी मज का शीत मरण. किती निर्मळ मागणं आहे. काय म्हणजे हा जो साधेपणा आहे ना, हा महत्वाचा आहे. कुठलाही साधक जो असतो त्याच्यामध्ये हा शुद्ध भाव असायला पाहिजे. की जे ज्ञाते म्हणजे जे संत लोक आहेत ते काय सांगतात, तुझं गंगा मुक्त त्वरित करील गा. तुला लगेच गंगा मुक्त करील. त्यांनी सांगितलं ना, मग मला नाही संतान होनी इतर या भूवरी लगा. त्यांनी सांगितलं, मला तेच ते परम वाक्य आहे, मी ते कधी तोडणार नाही. म्हणजे काय, तो मला तो लगा आहे, तो माझा त्याच्याशी जीव लगा आहे. तर मला नाही संतान होनी इतर या भूवरी लगा. तुमची विद्वत चर्चा नंतर होऊ द्या. तुला आलो आहे जननी कर जोडून शरण. स्वतिरित्वा द्यावे द्रवुनी मज काशीत मरण. मला तू काशीत मरण दे. पुढे स्वतिरी तुझ्या तिरी, तुझ्या किनारी. महोदारे गंगे अगणित महादोष हरिला. दिला दीनोद्धारे बहुविचितुवा तोष हरिला. न कोणीही पापी जन म्हणून जा गाढ कलिला. सदा बाधे त्रास भ्रम कर तुझा गाढ कलिला. तू अशी आहेस की कळलीला तुझा त्रास जाणवतो, कारण ती कली मला दहन आहे म्हणून. पुढे गळावा त्वत्तीरी भगवती हा देह सदनी. पडो गंगे तुझे मरण समयी तोय वदनी. विवेकी यावे जे धवळपण हे रंबरदनी. भवी धोत्वन्नेत्र प्रभु नयन ते जेवी मदनी. भवी हो त्वन्नेत्र प्रभु नयन जेवी मदनी. प्रभु नयन ते जेवी मदनी म्हणजे जे शंकराचा तिसरा डोळा जे मदनासाठी झाले, तसे तुझे जे नेत्र आहेत ते माझ्या भवासाठी हो. पुढे सांगू का? मला वाटलं की बऱ्यापैकी अवगत झाला, कारण आपल्याला अंबरीशी घ्यायचंय. गळावा त्वत्तीरी भगवती हा देह सदनी. माझा देह जेव्हा गळायची वेळ येईल तेव्हा तो सदनात म्हणजे घरामध्ये न जावा, तुझ्या तीरी गेला तर, कारण काशीत मरण मागितलंय. पडो गंगे तुझे मरण समयी तोय वदनी.
विवेकी यावे हे धवळपण हेरंबरदनी, जे गणपतीच्या दाताला किंवा सुळ्याला जे पांढरेपण आहे, धवळपण म्हणजे यश कीर्ती, उत्तम यश कीर्तीला स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ चारित्र्य, वा. तर ते ज्याच्यामध्ये काही कलंक नाही, असं तसं मला सुद्धा धवलत्व यावं. आणि भवी हे त्वन्नेत्र, तू ह्या हे तर सांगितलंच आहे की माझी भ्रांती हरण करण्यासाठी तुझे नेत्र तसे होवत, जसे शंकराचा तिसरा डोळा मदनासाठी झाला, भस्मसात करून टाकलं त्याला एका निमिषाच्या ह्याच्याने. आहा, पाहता दीना ते सकरुण खरा तो कळकळे, द्रवेना तत्प्रेमा भगवती मना पोकळकळे, तव स्नेहा नाही जननी उपमा तापलीकडे, मुला घे जी साची ढकली उपमा तापलीकडे. हा, पाहता दीना ते, जो सकरुण खरा तो कळकळे, जो सकरुण आहे खरा, ज्याच्या मनामध्ये खरंच ज्याचं मन द्रवित होतं, तो खऱ्या दीन अशा माणसाला बघून, जो दीन पतित आहे अशाला बघून तो त्याच्या मनात कळवळा उत्पन्न होतो, तो कळकळे. द्रवेना तत्प्रेमा भगवती, हे भगवती. आणि जो दीनाला बघून ज्याच्या मनाला कळवळा येत नाही, तो मना पोकळकळे, त्याचं मन काय पोकळ आहे हे आपल्याला लक्षात येतं. तव स्नेहा नाही जननी उपमा, मग तू तर परम दयाळू आहेस, मग तुझ्या स्नेहाला तर काही उपमाच नाही. तापली कडे, म्हणजे तापलेल्या मुलाला, आपली जसं आता वाळवंटामध्ये समजा एखादं पोर आहे आणि त्याची आई आहे, तर तापलीकडे मुला घे जी साची, जी खरी आई आहे, ते मूल असं उन्हामध्ये जर कुठे त्याला चटके बसत असतील तर त्याला लगेच आपल्या कडेवर घेते. तापली कडे मुला घे जी साची, ढकली उपमाता, जी सावित्री आई आहे ती त्याला पलीकडे ढकलते, कारण तिला तो प्रेमा जो आहे त्या मुलाबद्दल, ते स्नेह, ते खरं नाहीच आहे. पुढे, समर्था तू चित्ती भव भय धरू का पतितमी, रवीच्या पार्श्वीचे न पडून कधी का पतितमी, जगन्माते गंगे अभय वरतो देव सविता, त्वदंकी हृत्पद्मा प्रतिसुखद तो देव सविता. समर्था तू समर्थ आहेस. चित्ती भवभय धरू का पतितमी, तू समर्थ आहेस, मग मी माझ्या मनामध्ये भवभय का धरू. रवीच्या पार्श्वीचे, जे सूर्याच्या पाठीवर बसलेले आहेत, न पडून कधी कापतितमी, ते कधी तम म्हणजे अंधारात पडले अशाच्या भीतीमध्ये कधी राहतात का. तमाची तमा सुद्धा बाळगत नाहीत असं म्हणायला हरकत नाही. जगन्माते गंगे अभयवर दे वसविता त्वदंकी, म्हणजे तुझ्या मांडीवर बसवून हृत्पद्मा प्रती सुखद तो देव सविता. हृत्पद्मा प्रती म्हणजे हृदय कमळाला ज्याप्रमाणे तो देव सविता जसा वर देतो, म्हणजे सूर्य, सविता म्हणजे देव, सविता म्हणजे सूर्य. तर ज्याप्रमाणे सूर्याचे किरण आले की आपलं हृदय प्रफुल्लित होतं, आणि हे त्या प्रफुल्लत्वाचं वरदान तो देव सविता हृदयाला देतो. हो हो, हा बरोबर. तर पद्म म्हणजे कमळ जसं प्रफुल्लित होतं ह्याच्यामुळे, सूर्यामुळे, त्याप्रमाणे सुखद तू होस. जगन्माते गंगे
प्रवर वरदे पावन तमी, निवासार्थी आहे चिरतव तटी पावन तमी, न देणे भारी हे वर बहुत देसी देती सचिवसे, वकव्याळ व्याघ्र प्रिय करुणी घेती सचिवसे. मी काही फार तुला मागत नाहीये. वृक आहे का? मला वाटतं बक का, पण वृकच का? बक हा, हिंस्रपणा ह्याच्या हिंसक आहेत, बरोबर. हो हो, क्रूर आहे. त्यांना सुद्धा तू प्रिय करून घेतेस. मग माझं मागणं काही फार वेगळं नाही किंवा फार जास्त न देणे भारी आहे. माझं काही फार भारी देणं असं तुला मी मागत नाहीये. हो हो, बरोबर. हो, पावन तमी. पहिल्या दोन क्लिअर आहेत ना? प्रवर म्हणजे अतिशय श्रेष्ठ. हो, वर त्याच्यापेक्षा प्रवर, पॉवरफुल. जगन्माते गंगे प्रवर वरदे पाव नतमी, निवासार्थी आहे चिरतव तटी पावनतमी. पावनतम हे सगळ्यात जास्त पावन. न देणे भारी हे वर बहुत देती सचिवसे, वकव्याळ व्याघ्र प्रिय करून घेती सचिवसे. सदा हे संसारी विषयरत जो मानव ढिला, तया देसी द्यावा बहुतची जसा मान वडिला. असे केले गंगे चिरहरिपणे की हरपणे, विराजावे जीवे कृपणपण जेणे हरपणे. आलं लक्षात? सदा ही संसारी विषयरत जो मानव ढिला. हे पक्का माणूस नाही जो विषयाला, कारण विषय हे काय आहेत? अशाश्वत आहेत. अशाश्वताच्या मागे जो आहे तो ढिलाच असणार ना. पक्का कोण? तो भगवंताच्या ठिकाणी जो आहे तो पक्का. सदा ही संसारी विषयरत जो मानव ढिला, तया देसी द्यावा बहुतची जसा मान वडिला. कोण देते मान? गंगा. म्हणजे तो ढिला आहे, तो विषयरत आहे, तो अत्यंत मलिन आहे. त्यांनी आधी वापरला शब्द. तर त्याला सुद्धा तू वडिलांच्या सारखा मान देतेस. तया देसी द्यावा बहुतची जसा मान वडिला, असे केले गंगे चिर हरिपणे की हरपणे. हरिपणाने किंवा हरपणाने दोन्ही पवित्र तत्व आहेत, हरितत्व आणि हरतत्व दोन्ही. तर हे तू तुझ्या कृपेच्या ह्याच्यानी, प्रभावानी, हरिपणे का हरपणे विराजावे जीवे. तू आमच्या विराजामध्ये, तू आमच्या जीवामध्ये विराज कर. कृपणपण जेणे हरपणे. जेणे आमचं कृपणपण हे आमची संकुचितता. चिर म्हणजे नेहमी, नेहमी चिरंजीव कायम. हा, पुढे. सदा देऊ गंगे सदमृत तुझे शुद्ध रुचिते, नुपेक्षु पापी मी जरी तरी मला उद्धरुचिते. नकोची स्वर्गींचे सुवरू वचने ज्या सपकसे, नहे तू त्यासाठी करील गुण व्यक्ता तपकसे. हे सुवरू वचने नसणारे, नकोची स्वर्गींचे. सुतरू असते, सुवरू वचन. हा, सुवरू वचने असतील, वुरू नाही येते. सुवरू वचने. सपक वाटले म्हणजे अळणी वाटले. सगळे आपल्या मराठीचे शब्द आहेत बरं.
हा, सदा देवू गंगे, देवू म्हणजे देवो, सदा हे गंगे तू देवो काय, सद अमृत तुझे, उत्तम असे अमृत तुझे, काय देवो, शुद्ध रुची ते, म्हणजे माझी आवड माझी रुची ही शुद्ध तू दे, शुद्ध रुची मला दे. हा, नुपेक्षो म्हणजे कधी माझी उपेक्षा करू नये, पापी मी जरी, जरी मी पापी आहे तरी मला उद्धरुचित आहे, तरी ते मला उद्धार, तरी तो माझा उद्धार करो, उद्धरुचित ते अमृत. आलं लक्षात? हा हा, उद्धरुचित म्हणजे उद्धरोच ते, उद्धरोच. इथे सगळं देवो नुपेक्षु उद्धरू हे तिन्ही, देवो नुपेक्षो उद्धरो. आज आपण उद्धरू हे हे फॉर्म आपण वापरत नाही, पूर्वी ते वापरायचे. करू, करू तुम्ही करू म्हणजे तुम्ही करो, अशा प्रकारे. विद्यार्थ, विद्यार्थ म्हणजे ती रिक्वेस्ट आहे एक प्रकारची. नकोची स्वर्गींचे, ते स्वर्गींचे ते वचन, सुवर वचने ज्या सपकसे कळे, मिळमिळीत आहे, त्यात तुझं वचन चांगलं आहे कळे, तो त्यासाठी करील गुण वेदता तप कसे, तो त्यासाठी तप कसे करणार नाही, तो त्यासाठी नाही नाही कशा स्वर्गींच्या ह्याच्यासाठी तो का तप करेल जर हे मिळतंय तर. म्हणजे थोडक्यात की तुझ्या वचनांच्या पुढे मला स्वर्गींचे वचन सुद्धा कमी वाटतात. आता हे सांगितले, नकंटाळा वेत्वा सुरतटिनी हे होय रुचिर, स्वये दीनोद्धार व्रत वरुनी पाळुनी सुचिर, जिथे श्री वाल्मिकी प्रमुख कवी गाती तिस तरी, स्तवू की तू माते खळ भव नदी होतीस तरी. आता नकंटाळा वेत्वा, तू मला कंटाळू नकोस, की म्हणजे तू इतका पापी आहेस, हे ह्याच्यामध्ये आलेलंच आता आम्ही केकावलीमध्ये. मला निरखिता भवचरण कन्यका आपगा, म्हणे अगई ऐकलेही न कधी असे पापगा. मला बघून, मला निरखिता भवचरण कन्यका, हे प्रभू तुमच्या चरणांपासून उत्पन्न झालेली जी आपगा म्हणजे कन्यका आहे म्हणजे मुलगी, आणि आपगा म्हणजे नदी, म्हणजे कोण, गंगा. म्हणे अगई ऐकलेही न कधी असे पापगा, कर श्रवणी ठेविते, म्हणजे ते ऐकून तिला इतकी त्रास झाला की तिने आपले हात असे कानावर ठेवले, नुघडी नेत्र, डोळे बंद करून घेतले, घे भी तिला, तिला भीती वाटायला लागली, न घाली न भिडेस मी तिला भिडेस घालणार नाही, तिला मी भीड घालणे म्हणजे माहितीये ना, हट्ट धरणे, माझा उद्धारच कर, तूच कर. ती इतकी बिचारी घाबरली माझे पाप ऐकून की न घाली न भिडेस मी असुनी कार्य लोभी तिला, जरी मी माझं कार्य करून घेण्यासाठी लोभी आहे तरी. तर इथे उलट आहे, इथे आता गंगेलाच भीड घातली आहे, उद्धरुचित आहे. पण मला तू कंटाळू नकोस, माझं पाप एवढं प्रचंड आहे, पण तू मला कंटाळू नकोस, हे सुरतटिनी, हे होय रुचिर, स्वये दीनोद्धार व्रत वरुनी पाळुनी सुचिर. हे दीनोद्धाराचं व्रत तूच केले, तुझंच आहे ना, आणि ते तू सुचिर पाळत आली आहे. सुचिर म्हणजे अनादी काळापासून, फार पूर्वीपासून तू पाळत आलेली आहेस. हे स्वये तू स्वतःच पाळत आली आहेस. जिथे श्री वाल्मिकी प्रमुख कवी गाती, वाल्मिकी पासून, आधी कवी वाल्मिकी, त्यांच्यापासून सगळे प्रमुख कवी जे जिला गातात. तिस तरी स्तवू, तिस तरी स्तवू, इथे पुन्हा स्तवू म्हणजे स्तवो, की तू माते, तरी सुद्धा मी तिचे स्तवन करतो, कारण त्यांच्यापासून आतापर्यंत सगळ्यांनी तिचे स्तवन केलंय, तिला सुद्धा तरी मी स्तवू का, की तू माते खळ भव नदी होतीस तरी. इथे तरीचा अर्थ काय आहे, नाव.
की तू खळ भव नदी, मी खळ आहे, माझा भव त्याची नदी, त्याच्यासाठी तू होणारी नाव आहेस. आता पुन्हा इथे नदी, नदीला पुन्हा नाव.